सभाध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, परमपूजनीय परम श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बडनेरा आश्रमाचे श्री मोठे बाबाजी, प्रमुख व्याख्याते म्हणून या व्यासपीठावर विचारमंचावर उपस्थित असणारे माझे स्नेही मित्र प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे सर, त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परम महंत आचार्य प्रवर श्री पालिमकर बाबाजी जाळीचा देव, प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे पंकजी मानकर, अतुल भाऊ तीनखेडे, आशिष भाऊ कांडलकर, नरेंद्र भाऊ उपाखे, बबलू भाऊ पावडे, उज्ज्वल भाऊ डहाके, उज्ज्वल भाऊ वानखडे आणि त्याचप्रमाणे मनोज भाऊ भगत, सतीशजी देशमुख, बबनरावजी लोहे आणि माझे आधीचे परिचित असणारे आपल्या स्टेशनचे पोलीस स्टेशनचे मित्र ठोसरे साहेब, सन्मान्य व्यासपीठ आणि या सभागृहामध्ये उपस्थित असणारा प्रबुद्ध असा सगळा असा संत महंत, वासनिक, नामधारक, पंथीय मेळावा, पंथीय मेळा आणि मंडळी, खरं तर आदरणीय श्रद्धेय वैरागी बाबांनी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो विषय आध्यात्मिक विषय आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कार्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वामींच्या चरित्राचा 2 ते 3 अँगलनी आपल्याला विचार करावा लागतो. सामाजिक अंगाने विचार करावा लागतो आणि आध्यात्मिक अंगाने देखील विचार करावा लागतो आणि त्याचप्रमाणे सांस्कृतिक अंगाने देखील विचार करावा लागतो. ही स्वामींच्या चरित्राची अभ्यास करण्याची ही केवळ प्रमुख 3 अंगे आहेत. इतर अनेक अंगांनी आपण स्वामींच्या चरित्राचा अभ्यास करू शकतो. आज या ठिकाणी या परिसरातील लोकांनी हा जो इथे 6 दिवसाचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी आदरणीय वैरागी बाबा प्रचंड कष्ट घेऊन या भागामध्ये आहेत आणि सातत्याने वेगवेगळ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम वैरागी बाबांच्या मार्गदर्शनामध्ये होत असतात. त्याचा उद्देशच असा आहे बाबांचा की या सगळ्या परिसरामध्ये, या सगळ्या आपल्या भागामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कार्य जनमानसापर्यंत पोचलं पाहिजे. स्वामींनी त्या काळामध्ये गावोगावी गिवसती, गावोगावी स्वामी गेले आणि स्वामींनी हा इथला सगळा असा समाज पाहिलेला आहे की जो अंधकारमय अशा कर्मकांडांमध्ये लिप्त झालेला होता आणि लिप्त झालेल्या कर्मकांडात पूर्ण हा व्यापून गेलेल्या या सगळ्या समाजाला बाहेर काढण्याचा वसा त्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घेतला आणि तो प्रामुख्याने 2 पातळीवर घेतला. एक सामाजिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आणि एक आध्यात्मिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने. प्रचंड वैदिकामध्ये असणाऱ्या कर्मकांडामध्ये असताना स्वामींनी तिथे अवैदिक द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली आणि या द्वैत तत्त्वज्ञानाच्या मांडणीतून लोकांना, जनमानसाला त्यांनी सांगितलं की देव तुम्हा सगळ्यांना उपलब्ध आहे, देव तुम्हा सगळ्यांना झाला पाहिजे, परमेश्वर सगळ्यांच्या हक्काचा आहे. परंतु काही मंडळींनी, कर्मकांडी मंडळींनी त्याच्यामध्ये हा धर्माचा जो अधिकार आहे विशेषतः स्त्रियाकडून हिरावून घेतलेला होता. अशा काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या समाज मनाचं इथं अवलोकन केलं आणि स्वामींच्या श्रीमुखातून एक वाक्य निघालं, हा अवघा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडिता कवण नसे, तू ठकला ऐसे कुणी न पुसले. इथल्या समाज मनाला कुणीही पुसणारं नव्हतं. कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरांच्या अशा या अनिष्ट चालीमध्ये गेलेला हा समाज खऱ्या अर्थानं स्वामींनी स्मरण भक्ती पंथाची स्थापना केली, महानुभाव पंथाची स्थापना केली, द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली, अनन्य भक्तीची मांडणी केली, एकेश्वर भक्तीची मांडणी केली आणि त्या भक्तीतून
त्या सगळ्या तत्त्वज्ञानातून जी काही मांडणी केली त्यातून एक अखंड अशा प्रकारचं जे दर्शनशास्त्र निर्माण झालं, जे महानुभाव तत्त्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. आणि दर्शनशास्त्राला लागणारी जी काही आचारसंहिता असते, तत्त्वज्ञान असते, आणि त्याचप्रमाणे त्याची काही जे प्रमाण ग्रंथ असतात, ती सगळी संहिता नंतरच्या काळामध्ये या महानुभाव संप्रदायाने निर्माण केली आणि महान असा हा पंथ निर्माण झाला. रुद्रपूर वर्णनकार नारोबाज बहाडे म्हणाले की वांग महापंथू असा महानुभाव पंथाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रचंड महान असा हा साहित्य पंथ आहे, वाङ्मय पंथ आहे. आणि या वाङ्मय पंथाच्या माध्यमातून जो वचनरूप परमेश्वर तुमच्या आमच्यासमोर आज आहे तो आपण मिळवला पाहिजे. 800 वर्षापूर्वी स्वामी इथे श्रीमूर्ती घेऊन इथे वावरत होते, परंतु नंतरच्या काळामध्ये स्वामी असन्निधानी गेले, उत्तरापंथी गेले. आणि भटोबासांना आणि महादायसाबाईंना प्रश्न पडला की आता आपलं कसं होईल. सगळं भक्तजन चिंतित झाले आणि बेलापूरवरून स्वामींचं उत्तरापंथ गमन होते आहे आणि बेलापूरला स्वामींचा मुक्काम आहे. तेव्हा महादायसा विचारते, जी तुम्ही आता जाऊ इच्छिता, उत्तरापंथी जाता, आमचं कसं होईल, आम्ही काय करावं, कसं स्मरण चिंतन करावं. तेव्हा स्वामींनी म्हटलं, हे देखिले तैसे आठविले. स्मरण भक्ती पंथाची जी काही मूळ आहे ते या सूत्रामध्ये आहे. हे देखिले तैसे आठविले. आणि तुम्ही जे परमेश्वराला पाहिलं असेल, जे अनुभवलं असेल, त्यांच्या ज्या काही लीळा असतील त्या लीळा तुम्हाला आठवायच्या आहेत. आणि देव आठवता आठवता आपल्या आत्मोद्धाराची जी काही चळवळ आहे ती स्वामींनी त्या काळामध्ये उभी केली. ती चळवळच होती. नुसतं काही सामाजिक चळवळ नसते, तर आध्यात्मिक देखील एक चळवळ असते. आणि त्याच्यामध्ये आर्ततेचा असा उल्लेख त्या परमेश्वराचा असतो, जीवाच्या प्रती, मनुष्याच्या प्रती, की याचा उद्धार झाला पाहिजे. स्वामींनी वेगवेगळी सूत्र सांगितली आणि त्या सूत्राच्या माध्यमातून जीवाने आपला उद्धार केला पाहिजे. आज आपण सगळे असन्निधानी आहोत. आज स्वामी आपल्यासमोर, स्वामींच्या संपर्कात आपण नाही आहोत, परंतु तरीही परमेश्वर आपल्या सतत स्मरणाच्या निमित्ताने, वचनरूप परमेश्वराच्या निमित्ताने सतत संपर्कातच राहणार आहे. म्हणूनच महादासाबाईंना म्हणाले स्वामी की हे देखिले तैसे आठविले. त्याच्यावरती आमची जिज्ञासक ही जी काही महादायसा आहे, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, इथं काही पुसतची असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सातत्याने या आमच्या महदंबेच्या विषयी म्हणायचे. तिने सर्वात प्रथम इथे मराठी काव्याची मुहूर्तमय केली. महदंबेचे ढवळे प्रसिद्ध आहेत आणि ही जिज्ञासक महादायसा तिचं समाधान होत नाही. हे देखिले तैसे आठविजे, त्याच्यावरचा ती परत उपप्रश्न करते की आणखीन हे जे स्मरण करायचं आहे हे कसं करायचं आहे, स्मरण करायचं आहे की स्मरण ते विलक्षण की कसे. त्यावरती स्वामी म्हणतात नामलीला लीळा मूर्ती चेष्टा. त्याच्यावरचं दुसरं जे सूत्र येतं ते तुम्ही नामाने आम्हाला, परमेश्वराला तुम्ही आठवलं पाहिजे. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा या चतुर्विध स्मरणाच्या साह्याने आपण पुढं गेलं पाहिजे. महानुभाव संप्रदायामध्येच नव्हे तर जगभरच्या सगळ्या संप्रदायामध्ये स्मरणाचं महत्त्व आहे. आमचे मुस्लिम बांधव देखील स्मरण करतात. त्यांच्याकडे देखील पांढरी एक गाठी असते आणि त्या मण्यांच्या माध्यमातून ते त्यांच्या अल्लाह तालाचं स्मरण करीत असतात. आणि स्मरण भक्तीच्या माध्यमातून आपण परमेश्वराला मिळवलं पाहिजे. त्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नामलीळा मूर्ती चेष्टा सांगितलेली आहे. नाम असल्याशिवाय कुणाला आठवायचं, तर परमेश्वराचं विहित जे नाम आहे ते त्याला आपल्याला आठवायचं आहे. जो ज्या देवाला जसा जसा पूजत भजत असेल त्या त्या देवाचं नाव त्याला आठवायचं आहे, नामाचं नमस्मरण करायचं आहे.
आणि नामाचं नामस्मरण करत असताना ज्या ज्या लीळा घडलेल्या आहेत त्या लीळांचं देखील स्मरण करायचं आहे. जी श्रीमूर्ती होती त्या श्रीमूर्तीचं देखील आठवण या ठिकाणी करायची आहे. आणि चेष्टा म्हणजे जे काही जड आहे त्या जडाच्या सोबत निर्हेतुका केलेल्या ज्या चेष्टा आहेत, ज्या काही क्रिया आहेत, ज्या काही अनुकार आहेत स्वामींनी केलेले त्याला चेष्टा म्हटलेला आहे, त्या देखील आपण आठवल्या पाहिजे. महानुभाव संप्रदायाचं हे एक वैशिष्ट्य आहे की या संप्रदायामध्ये स्मरण भक्तीला विशेष महत्त्व आहे. स्मरणाने आपण काहीही प्राप्त करू शकतो एवढा विश्वास स्वामींनी इथल्या जन्मनाला दिला आणि सोपं आणि सुलभ अशा प्रकारचं साधन दिलं. खडकुलीचा प्रकरणवाशी आहे, भटोबा समोर बसलेले आहेत, स्वामी आहेत आणि स्वामींची सगळेजण यथार्थ अशा पद्धतीने काही पदार्थाने काही द्रव्याने पूजा करतायत. परंतु आमच्या भटोबासाजवळ जे नंतर आमच्या महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य झाले त्यांच्याकडे काहीही नाही, कुठल्याच प्रकारचं द्रव्य नाही. तेव्हा आमचे भटोबा स्वामींना म्हणतात, जी जी देव पूजावया भजावया माझे माते काही द्रव्य नसे. माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं द्रव्य नाही, पैसा नाही, अडका नाही, पण मला देवाचं भजन पूजन करायचं आहे, ते मी कशाने करू. त्यावरती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अत्यंत सुलभ अशा पद्धतीनं सांगितलं की हांगा भटो देव भजावया पूजावया काही द्रव्य अनेक द्रव्य लागेतू असे. देवाचं भजन पूजन करण्यासाठी काही अनेक द्रव्याची किंवा पदार्थाची आवश्यकता असते का, असा प्रश्न स्वामी भटोबासांना करतात. अरे देव तो अंतर्गाम्य की गा. देव तुम्ही हृदयात साठवला पाहिजे, मनात साठवला पाहिजे, त्याचं सातत्यानं स्मरण केलं पाहिजे. देव तो अंतर्गाम्य की गा. देवो काहीसेनी भजावा पूजावा न लगे. कशानं भजन पूजन जे आहे कशानेच नाही. देव तो स्मरणे चिंतने आठवणे कीर्तने मनने भज्य पूज्य की गा. देवो प्रत्येही आठवावा. प्रत्येक क्षणाला देवाचं आपण स्मरण चिंतन केलं पाहिजे, त्याचं भजन कीर्तन केलं पाहिजे. कुठल्याच पैशाची द्रव्याची परमेश्वराला आळवण्यासाठी कुठल्याच प्रकारची गरज पडत नाही. हे त्या काळामध्ये जनमानसाला स्वामींनी सांगितलं आणि कुठल्याही खर्चामध्ये पडू नका हे देखील सांगितलेलं आहे. परंतु आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात स्तोम माजते आहे आणि स्तोम माजल्याच्या मुळं प्रचंड अशा प्रकारची यामधून कर्मकांडांची देखील निर्मिती होते आहे. आपण समजलं पाहिजे की देवाने स्मरणातून देव सुलभतेने सांगितलं आहे. स्मरण महात्म्य त्याच्यामध्येच आहे. फक्त एक गाठी पाहिजे आणि आपल्या मनामध्ये मनाची ती जी काही अंतर्गाम्यता आहे, हृदयगाम्यता आहे, त्याची तयारी पाहिजे. स्मरणाने मोठमोठ्या गोष्टी सहज शक्य होतात आणि त्या शक्य होत असताना आपल्याला त्याची प्रचिती देखील येते. परंतु कोरड्या मनाने स्मरण होऊ शकत नाही. कोरड्या मनाने जरी सुरुवातीला आपण स्मरण करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, परंतु स्मरण हे ओल्या गुणाने करण्याची गोष्ट आहे. कुठलाही याच्यामध्ये बडेजावपणा नाही स्मरणामध्ये. आणि जो स्मरण करणारा आहे त्याला त्याचे विशेष लाभ प्राप्त होतात. नामाच्या 10 ठायामध्ये त्याचे 10 लाभ सांगितलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना नाथोबा होते आणि नाथोबा हे स्वामींचे शिष्य होते. तर एके ठिकाणी रेई नायकाकडे जेवणाचं आमंत्रण स्वामींसह सगळ्या परिवाराला आला आणि स्वामी सपरिवारी रेई नायकाकडे जेवायला गेले आणि सगळी अशी पंगत बसलेली आहे. तेव्हा आमचे हे जे नाथोबा आहेत त्यांना मंडळिका म्हटलं जायचं. हे नाथोबा मस्तपैकी जो काही जेवणासाठीचं जे ताट आलेलं आहे त्याचा रुचीपूर्वक गोडीपूर्वक आस्वाद घेत आहे. एका एका पदार्थाची रस्स्याची भाजी असेल, गोड असेल, आंबट असेल,
रेई नायकानं वाढलेलं जे सगळं काही पदार्थ असतील ते अत्यंत आवडीने खात आहेत, त्याच्यामध्ये ते मग्न झालेले आहेत. आणि स्वामी त्यांच्याकडे पाहतात की हा गा, तुम्ही जेवण करीत असता आम्हाला आठवत होते, परमेश्वराची आठवण तुम्हाला होत होती. आणि नाथोबा प्रामाणिक आहेत, ते म्हणतात नाजी, आम्हाला तुमची परमेश्वराची कुठल्याच प्रकारची आठवण आम्हाला झालेली नाही. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरूची होवा तुझा. तुम्हाला शयनासन असेल, झोपण्याचं आसन असेल, त्याच्यावरती झोपत असताना किंवा साधं आसन असेल, तेव्हा तुम्हाला परमेश्वराचं स्मरण झालं पाहिजे आणि भोजन करताना देखील परमेश्वराचं स्मरण झालं पाहिजे. आज परिस्थिती अशी विपरीत आहे की भोजन करत असताना देवाचं नामस्मरण किती लोक करतात, हा देखील मोठा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. देवदेव केला पाहिजे, देवदेव केला पाहिजे, याच्यावरती टीका करणारे भरपूर टीकाकार आहेत, निरीश्वरवादी आहेत, असू द्या. परंतु देव केल्याचा, देवाचं स्मरण केल्याचा सगळ्याच दृष्टीने लाभ होतो. आध्यात्मिक दृष्टीने लाभ होतो, सामाजिक दृष्टीने लाभ होतो, नैतिक दृष्टीने त्याचा लाभ होतो, आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ होतो, आपल्या समाजाला त्याचा लाभ होतो. हे त्याचं फळ आहे. परंतु ते स्मरण करीत असताना काय देवदेव करीत बसला असं म्हटलं जातं. आणि आपल्याकडे तर एक फारच विचित्र पद्धती आहे की देव किंवा परमेश्वर करणं, देवळात जाणं हे म्हातारपणातलं काम आहे. म्हातारपणातला जो उद्योग असतो तो म्हणजे देवाचा उद्योग आहे, अशा प्रकारची भावना आहे. परंतु मंडळी, सकळ संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती, असं स्वामी एके ठिकाणी म्हणाले. तुमच्याकडे गाडी, बंगला, घोडे, कार, सगळे जमीन जुमला असेल, ही सगळी संपत्ती आहे, ती सगळी असंपत्ती स्वामींनी त्याला म्हटलेलं आहे. परंतु जीवाची, माणसाची, व्यक्तीची परमेश्वर हे संपत्ती आहे, असं स्वामींनी आवर्जून त्या समाज मनाला सांगितलं. आणि त्या समाज मनाला सांगितलं की परमेश्वर मिळत असताना तुमच्या आणि माझ्यामध्ये कुठलीही अशा प्रकारची आडकाठी नाही. तुम्हाला पाहिजे तसा परमेश्वर मिळू शकतो. जैसा भाव तैसा देव, असे स्वामी एके ठिकाणी म्हणाले. तुमच्या मनात जर परमेश्वराच्या विषयीचं स्मरण असेल, भाव असेल, तर परमेश्वर तुम्हाला तसा पद्धतीचा भेटतो. तुमच्या मनामध्ये भाव नसेल तर परमेश्वर तुम्हाला मिळत नाही. म्हणूनच स्वामींनी याला म्हटलं, हा विश्वास पंथ नाही, देमती हा प्रतिती पंथू. म्हणजे याच्यामधून, या स्मरणातून, या पंथातून, या तत्वातून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थातून प्रतिती देणारा हा महान अशा प्रकारचा पंथ आहे. आणि म्हणूनच विद्वान पंडित माईंभट्ट, या विद्वान पंडिताचं जे काही गर्वहरण आमच्या स्वामींनी केलं आणि जीवेश्वर भाव जो उमटला त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना लक्षात आलं की स्वामी हे परमेश्वर अवतार आहेत आणि आम्ही जीव आहोत. षडशास्त्र संपन्न माहिमभटाची जिथाची गत झाली आणि त्या परिस्थितीनुरूप माहिमभटांनी नंतर जे काही पुढच्या आयुष्यामध्ये पूर्णतः स्वतःला बदलून टाकलं, तो परमेश्वरी भाव, जीवेश्वर भाव हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये की परमेश्वरापेक्षा देखील मी श्रेष्ठ आहे असे म्हणणारे देखील आपल्याकडे आहेत. परमेश्वरावरती आपल्याला अनन्य भावे श्रद्धा ठेवावी लागते, निष्ठा ठेवावी लागते. तेव्हा कुठे परमेश्वराचा उमट आपल्याला होतो, जो माईमभट्टांना झाला, भटोबासांना झाला. भटोबास हे पूर्वाश्रमीचे कोण होते? सप्त धांडाळाचे व्यसनी होते, दरोडेखोर होते. एक दरोडेखोर असणारा मनुष्य वाल्याचा वाल्मिकी होतो आणि महान पंथाचं एक आचार्यत्व धारण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाची उज्ज्वल अशा प्रकारची शुभ्र चक्रांकित पताका संपूर्ण भारतभर फिरवतो. म्हणूनच नारोबासांना म्हणावं लागतं की वांग महापंथू.
महान अशा प्रकारचा हा महान पंथ आहे. आणि या महान पंथामध्ये असणारं जे काही तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आमचे संत म्हणाले, तुकोबाराय मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर सिद्धी प्राप्त करायची असेल आणि ती सिद्धी परमेश्वराच्या जवळ जाणारी करायची असेल तर तुमचं मन प्रसन्न करावं लागेल. आणि मन प्रसन्न करण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं जर साधन कोणतं असेल तर ते नामस्मरण सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वराचं नाम आठवू शकता, लीळा आठवू शकता, मूर्ती आणि चेष्टा देखील आठवू शकता. आता प्रत्येकाचं स्मरण सारखंच असेल असातला भाग नाही. परवा बुलढाणा निवासी श्री मोठे बाबांची माझी भेट झाली बाबा. आणि आता एक 4 दिवसापूर्वी बाबांनी मला प्रश्न केला, काय संदीप भाऊ कसं काय चाललेलं आहे. त्यांनी माझ्या प्रपंचाच्या विषयी चौकशी नाही केली. त्यांच्या प्रश्नामध्ये मला माहीत होतं की माझ्या प्रपंचाची व्यवस्था परमेश्वराने बरोबर व्यवस्थितच केलेली आहे याची त्यांनाही खात्री आहे आणि याची मलाही खात्री आहे. परंतु मी बाबांना अत्यंत खंतीने आणि खेदाने आणि दुःखाने म्हटलं की बाबा माझं काही व्यवस्थित सुरू नाही आहे, माझं स्मरण होत नाही आहे. तेव्हा बाबांनी माझ्या पाठीवरती हात ठेवून सांगितलं, अधिकरणाचा स्पर्श कसा असतो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबा म्हणाले, सराव चालू ठेवा, हे नापास होत राहाल, परत परत पडत राहाल, परत परत उठून उभं राहायला पाहिजे. देवाने आपल्याला परत परत उठून उभं राहायला सांगितलं, सराव करायला सांगितलं. आणि नामस्मरणाचा सराव आपण प्रत्येकाने केला पाहिजे. या सभा मंडपामध्ये सगळे महानुभावीच आहेत अशातला भाग नाही. महानुभावी तरी देखील आहेत, इतर धर्माचे देखील लोक या सभागृहामध्ये कदाचित असतील. नामस्मरणाचा प्रचंड लाभ आपल्या आयुष्यामध्ये असतो. अधिकरणांच्या चेहऱ्यावरची जी आभा असते, जे सौभाग्य असते, ते सौभाग्य आपल्याला या नामस्मरणामुळे मिळत असते. नामे अभिमानुवाती असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात. या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांचं जर मी वारंवार नाव घेतलं तर त्यांना मोठा आनंद होतो. आमचे मावंदे साहेब इथे आहेत, उज्ज्वल भाऊ आहेत, व्यासपीठावर बरीच मंडळी आहे. वारंवार ज्यांचं आपण नाव जर घेतलं तर त्यांना आनंद वाटतो. तसंच परमेश्वराचं देखील आहे. आणि एखाद्याचं नाव माझ्याकडून कदाचित सुटलं असेल तर कुणाला वाटलं असेल की व्याख्यात्यांनी माझं नाव नाही घेतलं, कदाचित माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये वेगळा समज होण्याची शक्यता आहे. परमेश्वराचं देखील तसंच आहे. परमेश्वराला नामाचा अभिमान आहे. परमेश्वर पाहतात आणि परमेश्वर पाहतात म्हणूनच म्हणाले, देवता हृदयासी, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले. पश्चात पहारी उठीजे ऐसे नव्हे की बाई, धाये तो खाईचे पाहे तो निजीचे. चांगलं पोटभर, चांगलं अगदी गळ्यापर्यंत जेवण करायचं आणि दिवस निघाल्यावरही झोपून राहायचं, पाहे तो निजीचे. म्हणून म्हणतात, तैसे नव्हे की बाई पश्चात पहरी उठीजे. सकाळी उठा, सकाळी उठून काही एक स्मरण करा. काही होणार नाही, काही होईल. म्हणूनच त्याच्यामध्ये, त्या नामस्मरणामध्ये देखील काही विभाग या महानुभाव पंथाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याच्यामध्ये केलेल्या आमच्या भटोबासांनी आणि नंतरच्या आलेल्या अधिकरणांनी त्याचं संशोधन करून त्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे. आणि त्या सूत्राचं अनुसरण करत असताना नुसतं हे काही महानुभाव पंथाचे हे लोक जे आहेत हे काही फक्त वस्त्राचं अनुसरण करत नाही. जेव्हा वस्त्राचं अनुसरण करायचं, आमचे वैरागी बाबांनी जे काही वस्त्र घातलेले आहेत त्याच्या आधी त्यांच्या मनामध्ये विचारांचं अनुसरण झालेलं आहे. अनुसरण हे विचाराचं व्हावं लागतं. किंवा हे जे वस्त्र असतील हा बाह्य भाग आहे, परंतु मनामध्ये जर आपण विचाराची वस्त्र स्वामींनी सांगितलेली लिहिली, परिधान केली तर निश्चितच आपल्याला आपल्या वैयक्तिक कुटुंबामध्ये देखील त्याचा लाभ मिळत असतो.
प्रचंड अशा प्रकारचं महात्म्य या स्मरणाच्या विषयी आहे. माझा तो अधिकार नाही बाबा हे सांगण्याचा, पण तरी देखील माझ्याकडे बाबांनी जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना स्मरणातून माणसाला जी सात्विकता येते, जी नैतिकता येते, त्याच्यामध्ये समाजाची धारणा होत असते. यद्धारयते तद्धर्म अशी धर्माची व्याख्या करीत असताना आमच्या ऋषीमुनींनी आमच्या प्राचीन परंपरेमध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये स्मरणाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं जे महत्त्व आलेलं आहे ते याच सात्विकतेतून आलेलं आहे. कारण की हा सगळाचा सगळा मनुष्य देह आहे, हा त्रिगुणात्मक आहे. रज आणि तम आणि सत्व. सत्वगुण आपल्याकडे नसतोच, तम आपण करीत असतो. राजस स्वभावाचे आपण असतो की मला तिथे जागा मिळाली नाही, मला तिथं मान मिळाला नाही, मला तिथं असा हे मिळाला नाही. म्हणूनच स्वामी म्हणाले रजस्तमे निर्सोनी सत्व स्थिता धर्मी अधिकार. धर्माचा अधिकार त्यालाच आहे जो मानापानाच्या पलीकडे गेलेला आहे, ज्याने जो खऱ्या अर्थानं चोर झालेला आहे. चोर या अर्थानं झालेला आहे की एखाद्या ठिकाणी चोराला पकडलं तर तो चोरासारखा एका कोपऱ्यात कुठेतरी बसून असतो. म्हणून समाजामध्ये वावरत असताना जेव्हा जेव्हा परमेश्वराच्या अनुषंगानं उल्लेख येईल तेव्हा आपण देवाचा चोर झालो पाहिजे. मी मिरवणार नाही, मी माझ्याकडून अधिक वृत्ती होणार नाही, याचं देखील उठण्या बसण्याचं ज्ञान आमचे अधिकरण, आमचे तत्वज्ञान आम्हाला देत असतं. जिथे परमेश्वर सांगतात की तुमच्याकडे किती महागडी गाडी आहे, किती पुत्र संपत्ती आहे, पौत्र संपत्ती आहे, सुख संपत्ती आहे, तिला स्वामींनी असंपत्ती म्हटलेलं आहे. त्या वचनाचा जर आपण बारकाईनं जर विचार केला, त्याचं चिंतन मंथन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की स्वामींनी सांगितलं स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. स्मरणाला अष्टोप्रहर स्मरण करणारे लोक आहेत. अधिकरणामध्ये काही लोक आहेत, मोजके लोक असतील, पण अष्टोप्रहर म्हणजे 8-24 तास स्मरण करणारे आहेत. 3 तासाचा एक प्रहर. म्हणून त्याच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं जे स्मरण सांगितलेलं आहे ते स्मरण आहे, आणि त्याच्यानंतरचं जे कणीयस सांगितलेलं आहे ते अनुस्मरण सांगितलेलं आहे. अनुस्मरणामध्ये 4 प्रहर सांगितलेले आहे, 12 तासाचं सांगितलेलं आहे. ते होणार नाही तुमच्या माझ्यासारख्याकडून, बरोबर आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये सकृत स्मरण सांगितलेलं आहे. सकृत स्मरणाचा जो काळ आहे तो 2 प्रहराचा आहे, 6 तासाचा आहे, आणि एक चौथा पक्ष त्याच्यामध्ये आलेला आहे तो एका प्रहराचा आलेला आहे. एक प्रहर तरी 3 तास तरी स्मरण आपण केलं पाहिजे. स्मरण हे जादू आहे, आणि या जादूचा आणि त्याच्यामध्ये कुठलाही कर्मकांड नाही. स्वामींनी स्वस्त सोपा देव सांगितला. आता आमच्या वैरागी बाबांना हा सगळा मोठा पेंडाल उभा करावा लागतो. बाबांना मी म्हटलं की बाबा हे इतका मोठा खर्च होतो. बरेच वेळा आमचे बाबा म्हणतात की संदीप भाऊ हे करावं लागतं, त्याच्याशिवाय लोकही येत नाही. कारण की तुमचा आमचा सगळ्यांचा ओढा दृष्टबळाकडे आहे, आणि स्वामींनी सांगितलं की दृष्टे अदृष्ट न साधे. तुमचं जे काही दृष्टपर जगणं आहे ते आपण अदृष्टपराकडे नेलं पाहिजे, परमेश्वराकडे नेलं पाहिजे, हे स्वामींनी आम्हाला सांगितलं. वचनरूप परमेश्वराच्या माध्यमातून सांगितलं. आज आपण सगळे स्वामींच्या सन्निधानी नाही आहोत, परंतु स्वामींच्या सन्निधानी असणारे देखील लोक त्या काळामध्ये असन्निधानीच होते. स्वामींनी स्पष्ट म्हटलं की जे माझ्या मताप्रमाणे मी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे किंवा परमेश्वराने सांगितलेल्या सूत्राप्रमाणे ऐकत नाहीत ते असन्निधानीच आहेत. आणि आपल्यापैकी एखादा, हजारातून एखादा, लक्षातून एखादा, दुसरा, पाचवा, जो 800 वर्षानंतर देखील किंवा अनंत काळापासून जे परमेश्वराचे अवतार झाले तेव्हापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, मात्या पित्याच्या पोटी जन्म घेत मरण करत परत जन्म घेत या पृथ्वी तलावर आपण आलेले आहोत. असा एखादा जीव घडत घडत इथे येतो, आणि मनुष्य नाम सहस्त्रेषु असं आमचे श्रीकृष्ण महाराज म्हणतात.
हजारात एखादा असतो, लाखात 5-6 लोक असतात जे आपल्या स्मरणाला, परमेश्वराला खरी संपत्ती समजतात. आणि ते सौभाग्याचं लेणं जेव्हा ते त्यांच्या चेहऱ्यावरती विलसित असतं ते आपण पाहिलं पाहिजे. आपण त्या दृष्टीने खूप करंटे लोक आहोत की त्या स्मरणाचा लाभ आपल्याला घडत नाही. आपण कबूल केलं पाहिजे, आपण परत परत उभं राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना एका बालकाचा दाखला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देतात. मंगरूळ पीरची लीळा आहे ती तुम्हा सर्वांना माहीत आहे, पण काही नवीन लोक असेल तर मी थोडक्यात सांगतो की स्वामींचा मुक्काम आहेत, बाईसा आहेत. आणि या चांगदेव भटाला स्वामी म्हणतात की बटिका जा, खेळो जा, खेळायला जा. पण बाईचा आदेश देतो की खेळायला जातेच आहेत तर बाबांची हे धोत्र देखील थोडीशी धुवून घे नदीवरती जाऊन. आमचे चांगदेव भट जातात, लहान आहेत चांगदेव भट, पोर सौदा आहेत. आणि त्या नदीच्या वाळूमध्ये जाऊन सगळं स्वामींचं काम केल्यानंतर ती धोत्र वगैरे वाळत घालून त्या वाळूचा खोपा करतात. जो खोपा लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या रेतीमध्ये वाळूमध्ये केलेला असेल. आणि 2 अशा प्रकारच्या गुंफा करतात, 2 अशा प्रकारचे पक्षासाठीचे खोपे करतात आणि म्हणतात की हे चांगदेव रावळाची गुंफा, हे गुंडम रावळांची गुंफा, हे चांगदेव रावळांची गुंफा, हे गुंडम रावळांची गुंफा. परत परत हात नामस्मरण करतात, हात जोडतात. चांगदेव रावळाची गुंफा, गुंडम रावळांची गुंफा. आणि मागून बाईसांना चिंता पडते की पोराला आपण पाठवून पोरगा आला नाही. स्वामी दस्तूर खुद्द येतात आणि पाहतात तर तल्लीन झालेले आहेत चांगदेव राऊळ स्मरणामध्ये, त्या खोप्याच्या निमित्ताने, त्या गुंफेच्या निमित्ताने. आणि देवाचं स्मरण सातत्याने चाललेलं आहे. लाही लाही असा चरित्रामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये येतात. लाहो लाहो बोलिले असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो चरित्रामध्ये. भराभर म्हणायचे, एकानंतर एक नाव घ्यायचे. आणि स्वामींचा जो काही प्रतिमा आहे, सावली जी आहे ती त्यांच्यावरती पडते आणि ते मागून पाहतात आणि लगेच उठतात, दंडवत करतात. आणि स्वामींना आश्चर्य होते की हा छोटासा पोरगा. आणि स्वामी म्हणतात बटिका ऐसे होय ऐसे म्हणीजे हो. वा, खेळू खेळीजे तरी ऐसा, तुम्ही या ते आठवीत असा. तुम्ही खेळही असा खेळत आहात की तिथं तुम्हाला परमेश्वराचं विस्मरण होत नाही. सातत्याने तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं स्मरण आहे. खेळू खेळीजे येतो ऐसा. या लीळेवरून तुम्हाला सगळ्यांना स्वामींनी सांगितलंय की प्रपंचामध्ये जो प्रपंचासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो त्या प्रत्येक क्रिया करत असताना आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या स्त्रिया महिला मंडळी काही स्वयंपाक करीत असतील किंवा घरकाम करीत असतील, पण त्या कामामध्ये आपण आपल्या मुखामध्ये नाम आणलं पाहिजे. नुसतं गाठीच पाहिजे अशातला भाग नाही. सुरुवातीला गाठीशिवाय स्मरण होत नाही, हे गोष्ट तेवढीच वास्तविक आहे. गाठी हे एक माध्यम आहे तुम्हाला देवाच्या जवळ न्यायचं, देवाच्या जवळ न्यायचं. परंतु जेव्हा जेव्हा या गाठीच्या माध्यमातून पुढे पुढे तुम्हाला गाठीची गरज पडत नाही, मुखामध्ये आपोआप नाम येतात. जे विहित नाम केलेले आहेत, पंचनाम असतील, आणि शेवटचे ते निरंतर सांगितलेलं आहे. परमेश्वराचं स्मरण आपण सातत्याने उठता बसता आपण केलं पाहिजे. भोजनी शयनासनी असं जर सांगितलं स्वामींनी, तर या दोन्ही गोष्टी अशा आहेत की भोजनाच्या वेळेस कुणालाही परमेश्वराची आठवण येत नाही आणि आराम करताना झोपलेला असताना त्याला त्याच्या प्रापंचिक विवंचने झोप येत नाही. तेव्हा चांगली झोप यायची असेल तर तुम्ही जो जो देव मानता, सगळेच पंथी आहेत अशातला भाग नाही, म्हणून इतर पंथीयांसाठी देखील सांगेल की तुम्ही जो देव मानता त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. आणि या स्मरणामध्ये एक सौभाग्य आहे. सौभाग्य हा शब्द आपण जनरली प्रामुख्याने स्त्रियांसाठीच वापरतो, अशातला भाग नसून सौभाग्य हे सर्वांसाठी मुक्त केलेलं आहे परमेश्वरानं. आणि आपण पहा की या चांगदेव भटांना वेरूळला असताना
त्याची आई घ्यायला येते. महाजन निरोप पाठवतात की या लहान बालकाची त्याची आई वाट पाहून राहिली, त्याची आई घ्यायला येते आणि ते पाठवतात. तेव्हा स्वामी दस्तूर खुद्द त्याच्या खांद्यावरती, चांगदेव भटाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याची बोळवण करत त्याला सार करायला पुढे येतात. आणि आमचे स्वामी म्हणतात, बटिका या ते 10-20 वेळा तरी आठवीये. तुम्ही परमेश्वराचं 10-20 वेळा तरी दिवसातून स्मरण केलं पाहिजे. नाही तर निदान बटिका 8-10 वेळा तरी परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. परत त्यांना म्हणतात, बटिका नाही 8-10 वेळा तरी 7-5 वेळा तरी परमेश्वरा ते आठवीजे. 7-8 वेळा तरी परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. हे जरी जमत नसेल तरी बटिका या ते 4-5 वेळा तरी आठवीजे. दिवसातून 4-5 वेळा तरी आमचं नाव घ्या, आम्हाला आठवण करा, परमेश्वराचं स्मरण करा. हे जरी जमत नसेल तर बटिका परमेश्वरा ते 1-2 वेळा तरी आठवीजे. परी दिवस वंद्य जाऊ ने दीजे. 1-2 वेळा तरी आठवलं पाहिजे परमेश्वराला. वांज दिवस तुमचा आमचा जायला नको, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात. आणि या स्मरणाचं महात्म्य आमच्या बाईदेवासांनी प्रचंड असा विस्तारातला विषय आहे. 1-1.5 तासाची व्याख्यान त्यासाठी, किंवा या व्याख्यानाचे 2-3 पार्ट पडू शकतात, इतका हा सविस्तर विषय आहे. नामाच्या वेदाचं महत्त्व सांगितलेलं आहे. परमेश्वराचं जर नाम आपण घेतलं तर वेद उत्पन्न होतो. वेद उत्पन्न झाला की परमेश्वरापासून बोध होतो. नामे वेद नामे बोध, जो आमच्या माई भटांना झालेला आहे. नामे वेद नामे बोध, नामे अनुसरण. देमताबाईला आमच्या अनुसरण झालेलं आहे. देमताबाई स्वामींवरती नाराज झाली. स्वामींनी म्हटलं देमताबाईला, देमती तुम्ही आता इथून चालले जा, आमच्याजवळ काही राहू नका, तुम्ही तुमच्या गावा जा. पण देमती आता स्वामीशी बोलली आणि म्हणाली, तुम्ही काय म्हणता, आम्ही सगळं सोडून तुमच्याजवळ आलो आणि तुम्ही आम्हाला इथून हाकलून लावता. उद्धड बोलली. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई तुम्ही असं काय सोडून आमच्यासाठी इथं आले. जो एक मुलगा होता तो निवर्तला, सरला, वारला, तुम्ही विधवा झाल्या, तुमची संपत्ती होती ते सगळीच गेली, आणि तुम्ही तुमच्या भावाकडे, भावजाईकडे धुनी भांडी करता, खस्ता खाता, आणि असं काय गमावून तुम्ही आमच्याकडे आला. उलट आमच्या संवासात आल्याच्यामुळे, सन्निधानात आल्याच्यामुळे तुम्हाला लाभ होतो आहे. तेव्हा खाडकन या देमतीचे डोळे उघडतात आणि देमतीचं या ठिकाणी अनुसरण होते. नामाचा वेद झाल्यावरती, बोध झाल्यावरती अनुसरण घडते, आणि अनुसरण झाल्यावरती स्मरण घडते. अनुसरणाच्या आधी देखील स्मरण घडू शकते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आणि नाम वाजत वाराधरी. तुमच्यावर एखादं संकट येत असेल, घोंगावणारा वारा वादळ येत असेल, तर त्या नामाच्या माध्यमातून प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचं माध्यम हे स्मरण आहे. म्हणूनच मी मघा म्हटलं की स्मरण ही जादू आहे, कर्मकांड नाही. मानसिक पटलावरती होणारी ही एक सकारात्मक क्रिया आहे, ज्याला सायकोलॉजीमध्ये आपल्या विज्ञानाने देखील एक मान्य केलेला आहे. ध्यानधारणेचा जो भाग आहे तो या आपल्या नामस्मरणातून होत असतो. तुमच्यावरती घोंगावणारं वादळ सुद्धा तुम्हाला ते दूर करू शकतात. 10 लाभ सांगितलेले आहेत, आणि या 10 लाभाच्या माध्यमातून नाम प्राप्ती ते करी असं सांगितलेलं आहे. 10वा लाभ येते विघ्नहरी. तुमच्यावर जर कुठलं एखादा विघ्न येत असेल आणि नामस्मरण तुम्ही करीत असाल, तुम्ही देवाला वाटत असेल का हा माझा स्मरणीय आहे, मला स्मरण करतोय, माझं सातत्याने स्मरण करतोय, तेव्हा परमेश्वराला भक्ताची काळजी असते. आणि परमेश्वराला हेही माहिती आहे की कोण कसं आहे. प्रपंचात आपण बरेचदा म्हणत असतो
की तू कसा आहे हे मला माहिती आहे. बरेचदा आपण आकसानं म्हणतो, तसाच हा हिशोब सगळा जो आहे तो परमेश्वराला कोण कसा आहे ते देखील परमेश्वराला माहिती असते. म्हणून जेव्हा हे जे काही अधोमुख असणारे जे भक्त असतात त्याला वृद्धमोख करण्यासाठी स्वामींचं जीवोद्धारण व्यसनाचं हे जे कार्य आहे, हे जे व्यसन स्वीकारलेलं आहे, जीवाच्या उद्धारणाचं, सामाजिक उत्थानाचं, आध्यात्मिक उत्थानाचं हे जे काही व्यसन स्वामींनी स्वीकारलेलं आहे, हा अपूर्व अशा प्रकारचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा परमेश्वर अवतार आहे, ज्यांनी सामाजिकही कार्य केलं आणि आध्यात्मिकही कार्य केलं. मला असं वाटतं की मी बोलून बरेच वेळ झाला, बोलण्यासारखं भरपूर आहे आणि कोमल ठाकरे सरांचं आणि माझं असा टायअप झालेला होता की जवळपास 30-30 मिनटं बोलायचं. मी तुमचे 10 मिनटं अधिग्रहित केले. मला थांबलं पाहिजे, इथे बोलण्यासारखा भरपूर विषय आहे आणि बाबांचा विशेष लोभ माझ्यावरती आहे. आणि एवढंच सांगू इच्छितो की दृष्टानं देव भेटणार नाही आणि अदृष्टपणाकडे आपली सगळी वाटचाल गेली पाहिजे. स्मरण मलाही घडत नाही, या अधिकरणांना ते स्मरण घडत असतं. तुम्हा सगळ्यांना स्मरण घडून हा खऱ्या अर्थानं जो काही भवसागर आहे तो भवसागर आपण पूर्ण करूया, असा संकल्प करूया. मी इथे माझं या ठिकाणचं व्याख्यान, ही जी काही वाक्पुष्प आहे ईश्वरार्पण करतो आणि थांबतो. सर्वांना दंडवत प्रणाम करतो.